पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरात स्वामी भक्तीचा महासागर। नवापुरात स्वामी भक्तीची अभूतपूर्व लाट। पुण्यतिथी निमित्त सामूहिक मंत्रजपाचा ऐतिहासिक उपक्रम। पंधराशे भाविकांच्या उपस्थितीत नवापुरात भव्य स्वामी सेवा। विश्वशांतीसाठी सामुदायिक मंत्र पठण। निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे। या भक्तिमय वातावरणात नवापूर नगरीत श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त अभूतपूर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नवापूर तसेच नागरी व ग्राम अभियानाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सुमारे 1500 भाविकांनी सामुदायिक पद्धतीने मंत्र जप व पाठ सेवा करून भक्तीचा महासागर उभा केला। परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे पीठाधीश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या आज्ञा व आशीर्वादाने नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच नवापूर येथे या स्वरूपाचा भव्य सामुदायिक कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात विविध मंत्रजप व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये 6 लाख श्री स्वामी समर्थ मंत्रजप, 1.25 लाख महामृत्युंजय मंत्रजप, कुलदेवी सेवा नवार्णव मंत्रजप, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पाठ 1262 वेळा तसेच श्री स्वामी समर्थ तारक मंत्र 2880 वेळा जप करण्यात आला। ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात आली। या उपक्रमाचा मुख्य उद्देश देश व समाज कल्याणाचा संदेश देणे हा होता। येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमधून भारत मातेचे रक्षण, विश्वशांती, देशाला युद्धजन्य परिस्थितीतून तारणे, शेतकऱ्यांची प्रगती, व्यसनमुक्ती आणि युवक युवतींमध्ये आत्मविश्वास वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। मंत्रजपाचे लाभही यावेळी अधोरेखित करण्यात आले। भीती व शंका दूर होणे, संकट निवारण, स्वामींची कृपा प्राप्त होणे, अशक्य गोष्टी शक्य होणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढणे यावर उपस्थितांनी विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ रजनीताई शिरीष कुमार नाईक, बालकल्याण सभापती सौ संगीताताई भरत भाऊ गावित, ओम शांती केंद्राच्या प्रमुख प्रतिभा दिदी, मध्य प्रदेशातील दुर्गा भक्त सरला दिदी शर्मा सेंदवा यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विविध धर्मप्रेमी नागरिक, महिला संघटना, विविध धार्मिक पंथांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्वांनी मिळून नवापूर नगरी, नंदुरबार जिल्हा, शेतकरी आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना केली। या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। स्वामींच्या नामस्मरणाने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून भाविकांनी समाधान व आत्मिक शांततेचा अनुभव घेतला। तसेच अशा उपक्रमांमुळे समाजात एकात्मता आणि बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ नागरी व ग्राम अभियान टीम तसेच शहरातील विविध धार्मिक संघटनांनी विशेष सहकार्य केले।